विरोधकांना आता 2 टर्म निवडून दिलं जनतेनं. आता दामाजी कारखान्यापर्यंत रस्ता असेल, रस्ता करणं झालं नाही, खड्डे बुजवणं झालं. आमदार साहेबांनी बघितलं पाहिजे ना ह्या गोष्टी, शेतकऱ्या समस्या बघितल्या पाहिजे त्या. बरोबर. पाण्याची आता आमची पाळी पाण्याची पाळी हुकवली नदीची भीमाची. आता जी येणार होती पाळी ती पाणीच आम्हाला पाणीच दिलं नाही. मग कसं शेतकऱ्यांनी कसं पुढे हे करायचं. काय त्याच्यावर काय लोक मत चांगले आहे त्यांना अनुभव आहेत. जवळजवळ 20-25 वर्ष झालं ते राजकारण आहे ते. चांगले आहेत उमेदवार दोन्ही. मामा हे वेगळेच माणूस होते. त्यांच्या सगळ्यांशी दांडगा संपर्क होता. त्यानंतर आता सध्या त्यांच्या रूपात आम्ही महावीरप्पांना बघतो. त्यामुळे महावीरप्पा आता नवीन उमेदवारी आहे, सुशिक्षित उमेदवार आहे. ह्या 2-4 गावातले गडी फुटलाय. 1 नंबर गडी आहे ती गडी फक्त दाखवत नाही, नाहीतर 2-3 आमदार सुद्धा त्याकडे म्हणजे हातनं पाठिंबा बिटिंबा वाटपात नगरपालिका लय फुटला गडी आहे ती. ती सहजही गडी पडत नाही आता. काय पडतोय भांजे मोठा म्हणजे फक्त वाळूचोरून मोठा झालाय ते. भांजे मोठा कशाने दुसरं कशाने झालाय. आणि सरकार जरी कुणाच जरी असलं तरी मग तुम्ही सरकार आमचं आणि तुम्हाला निधी देत नाही, मग तुम्ही इलेक्शन घेताय कशाला. मग तुम्ही हुकुमशाही लावली. महावीरप्पा ठेंगेल 100%. कारण का तीर्थक्षेत्र विकास आघाडीमधून जो दिलेला उमेदवार आहे तो 100% निवडून येईल. आणि महावीरप्पा हे अनुभवी उमेदवार आहेत. ते मुडवी गावचे माजी सरपंच आहेत. त्यांनी मुडवी गावातील विविध ठिकाणचा विकास कामं केलेले आहेत. अवघड काय अवघड वाटत नाही काय. शिवाय काम आहे तेवढं. ज्ञानबाठ्यांना पण त्यांच्या घरावर पुण्य जास्त हे आहे त्यांच्या आजूबाजूला, त्यामुळं त्यांची काय अडचण वाटत नाही. आणि त्यामुळे खाल्ला उमेदवाराची काय अडचण येणार. आता आमदार साहेबांची पार्टी सध्या म्हणजे आघाडीवर आहे. आणि दुसरी गोष्ट आमदार साहेबांवर जनतेचा विश्वास आहे. सगळ्या तळागाळातनं काम केलेले आमदार साहेबांना रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, सगळ्या योजना जेवढ्या म्हणजे आहे तेवढ्या सगळ्या A to Z योजना राबवलेल्या. त्यामुळे लोकांचा आमदारवर विश्वास आहे. काय की सत्तेचा विषय कसा असतो माहिती आहे का, ज्याच्या ह्याच्यात धमक आहे तो माणूस वर्ण निधी आणायला कमीच पडत नाही. काय मग आता इथं सत्ता असतो तर काय परिस्थिती बघतायच की तुम्ही, तालुक्याची काय अवस्था आहे. त्यांच्याकडे सत्ता आहेच की, वर सत्ता आहे, सगळीकडे सत्ता आहे का काय म्हणजे तुम्हाला माहितच आहे सगळ्या गोष्टी. तरी पण रस्त्याची आता आमची बघा इतकी अवस्था वाईट केली आहे. दामाजी कारखान्यापासून जे वरचा रस्ता आहे म्हणजे खड्ड्यात किती खड्डा आहे त्याला मोजायला हे नाही. वडिलापासून कामं केली त्यांनी, त्या मामानं हे केलेली. मामा लय आठवण सांगते लोक वर इकडे. मामाचे सगळं कार्यकर्ता मामा जायचं पूर्ण. मामानं कामं केलीत भरपूर. म्हणजे जोपर्यंत 5 वर्ष आमच्यातला जे सरपंच होता, आता जे आहेत आमचं उमेदवार, ती ग्रामपंचायतचं कार्यालय ही त्यांच्या काळातलं आहे. सगळं भरपूर निधी आणला. त्यावेळेला आमदार भारत नाना होते. 14वी त्या आयोगात असेल, बाकीच्या ह्याच्यात असेल, भरपूर काम केली. आणि महावीरप्पा जे असा माणूस आहे, युवक आहे, काम करण्याची आवड आहे, स्वतः फील्डवर जाऊन काम करणार माणूस. शिवाजी मामांचं काम अतिशय मोठं आहे. मामा 2002ला मामा गेले आमच्यातनं निघून, पण आतापर्यंत मामांच्या नावावर आणि मामांचं नाव आणि मामांचा वारसा आणि मामाने केलेली कामं आतापर्यंत जनतेच्या उपयोगाला पडली. त्याच पद्धतीने मामांच्या पावलावर पाऊल ठेवून मान्य आमचे नेते महावीरप्पा ठेंगेल अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असतात. आणि महावीरप्पा ठेंगेल मामांचा फक्त एक रक्ताचा वारसदार नाही तर विचारांचा वारसदार म्हणून पण पुढे येतात. रमेश भांजे हे आम्ही बघितलेलं आहे त्यांचं पहिलं. आमच्या भागात ते नाना संघ असताना आम्ही बघितलेलं आहे. मी त्या नानासोबत होते. नानासोबत होते. त्यांच्या काय कारण असतो ते आता ह्या 7-8 वर्षापूर्वी ते नानाला सोडून गेले. दामाजी कारखान्यात त्यांनी अचानक अर्ज काढून घेतला, पार्टी तयार केली सैनिक. बऱ्याच गोष्टी आहेत काय ते लोक आता लक्षात आणतील काय गोष्टी. जयश्रीताई शिंदे पंचायत समितीला आणि महावीरप्पा ठेंगेल जिल्हा परिषदला. दोन्ही उमेदवार उच्च शिक्षित आहेत आणि दोघांना पण प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. दोघांनी पण ग्रामपंचायत 5 वर्ष ग्रामपंचायत अतिशय यशस्वी चालवून गावात विकासाची गंगा आणली आणि सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडली. महावीरप्पा ठेंगेल आणि आमच्या गावचे जयश्री शिंदे यांच्याशी थोडं लोकांशींचं कनेक्ट असल्यामुळे त्यात स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या ह्यांना मानणारा वर्ग बऱ्यापैकी असल्यामुळे शिवाजी मामा ठेंगेल असतील, सर्व जे जाणते नेते हे आहेत त्यांच्याबद्दल लोकांचा आदर आहे. नमस्कार, मी मुकेश. जिल्हा परिषदेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषदेचा रणसंग्राम सध्याला सुरू आहे
अगदी मतदानाची तारीख देखील जवळ येत आली आहे. आज 31 डिसेंबर आहे. 7 तारखेला मतदान आणि 9 तारखेला त्या ठिकाणी मतमोजणी आहे. त्यामुळे या राहिलेल्या 5-6 दिवसामध्ये उमेदवारांचे आणि त्या ठिकाणी सगळ्याच पक्षाच्या प्रतिष्ठा देखील पणाला लागले आहेत. आपलं व्हिजन, आपलं म्हणणं किंवा आपलं जे लोकांपर्यंत सांगायचं आहे ते खरं तर प्रयत्न सगळ्यांचे उमेदवारांचे त्या ठिकाणी चालू आहेत. मी आता मंगळमधल्या ज्या 4 जिल्हा परिषद आहेत त्या वेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांचा संपर्क करतोय, लोकांचा ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून त्यांना अनेक प्रश्न विचारतोय, त्यांच्याकडे उत्तर मिळवून घेतोय. त्याच अनुषंगानं मी आता बहुचर्चित असलेली मंगळमधली दामाजी नगर या जिल्हा परिषद गटामध्ये असलेलं गाव म्हणजे बठाण, या बठाण गावामध्ये आलोय. खरं तर लोक आहेत आपल्यासोबत काय वेगळ्या भागामध्ये बसले ते. या बठाणची म्हणजे या दामाजी नगरची जर जिल्हा परिषदेचं थोडं राजकारण बघितलं तर महावीर आप्पा ठेंगेल हे तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून या ठिकाणी रणांगणात आहेत. त्यांचं देखील नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. इंजिनियर आहेत, लोकांमध्ये मोठा संपर्क आहे, अशा वेगवेगळ्या अंगाने त्यांचे देखील मोठं नाव या भागामध्ये चर्चेत आहे. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे म्हणजे समाधान आवताडे यांच्याकडून रमेश भांजे हे देखील या मैदानात आहेत. त्यांचे देखील खरं तर नाव या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सांगितलं जाते. खरं तर जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणजे मिनी आमदारची निवडणूक खरं तर थोडक्यात ओळखली जाते. या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येणारी ग्रामपंचायतीची निवडणूक असेल आणि 2029च्या आमदारकीच्या निवडणुकीचं गणित देखील याच माध्यमातून त्या ठिकाणी घातलं जातंय. लोकांपर्यंत संपर्क करून ग्रामीण भागातले प्रश्न सोडण्यासाठी खरं तर ही जिल्हा परिषद अतिशय महत्त्वाची आणि ती जिल्हा परिषद आपल्या हातामध्ये पाहिजे यासाठी प्रत्येक नेता त्या ठिकाणी धडपडत असतोय, प्रयत्न करत असतोय. आता या भागामध्ये ठेंगेल विरुद्ध रमेश भांजे ही खरं तर त्यांची प्रतिष्ठा पणाला आहे. दुसऱ्या बाजूला बघितलं तर भालके विरुद्ध आवताडे त्यांची देखील प्रतिष्ठा पणाला आहे. आता मी बटाणमधल्या काही लोकांसोबत आपण संपर्क करणार आहोत, संवाद साधणार आहोत. लोक या ठिकाणी महावीर आप्पा ठेंगेल यांचं जर नाव घेत असतील तर त्या पाठीमागचे कारण काय, ती त्यांनाच उमेदवारी का द्यायची, खरं तर त्यांचं फ्युजन काय आहे, लोकांपर्यंत ते पोहोचलेत का, लोकांपर्यंत संपर्क आहे का, आणि त्यासोबत रमेश भांजे यांना जर निवडून द्यायची म्हणले तर त्याची काय कारण आहे, ते त्याच्या पाठीमागे लोक का जाणार आहे, ती खरं तर त्यांच्या लोकांपर्यंत संपर्क आहे का, त्यांचं व्हिजन काय आहे, इथल्या लोकांच्या काय अपेक्षा खरं तर जाणून घेऊया. खरं तर सुरुवात तुमच्यापासून करूया. नमस्ते. नमस्कार. काय नाव? राजेंद्र बेदरे. बेदरे. या गावामध्ये बेदरे भरपूर आहेत. बरोबर आहे. हा, काय म्हणते बटाण आता सध्याला दामाजी नगरची जिल्हा परिषद काय चालू आहे राजकारण सध्याला? सध्या तरी राजकारण हे आता सध्या महावीरप्पा ठेंगेल हा. आणि आमच्या गावचे जयश्री शिंदे हा. यांच्याशी थोडं लोकांशींचं कनेक्ट असल्यामुळे हा. त्यात स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या ह्यांना मानणारा वर्ग बऱ्यापैकी असल्यामुळे शिवाजी मामा ठेंगेल असतील ते सर्व जे जाणते नेते हे आहेत त्यांच्याबद्दल लोकांचा आदर आहे. आणि त्याच्यामुळे कायम हा येथील सर्व लोकांना काही गोष्टी असतील काय जरी असेल तर लोकांच्या मनात भारतनानाबद्दल क्रेज आहे सध्या अजूनही. भगीरथदादा असतील, गणितताई असतील किंवा तिथं कारखान्याबद्दल लोकांचे दामाजीबद्दल बिल असतील, टायमिंग टू टायमिंग बिल देतात. सगळ्या गोष्टी टायमिंगला आहेत. काय गोष्टी होत असताना शिवाजी मामा ठेंगेलचं लय नाव चर्चेत आहे. म्हणजे असं काय केलं त्यांनी एवढ्या भागात? ते माणूसच वेगळे होते. मामा हे वेगळेच माणूस होते. त्यांच्या सगळ्यांशी दांडगा संपर्क होता. त्यानंतर आता सध्या त्यांच्या रूपात आम्ही महावीरप्पांना बघतो. त्यामुळे महावीरप्पा आता नवीन उमेदवारी आहे, सुशिक्षित उमेदवार आहे. त्यामुळं आम्हाला थोडं महावीरप्पाबद्दल किंवा आमचा गावातला उमेदवार पिंटू शिंदे यांनी 5 वर्ष सरपंच पद भोगलेलं आहे. पत्नीनं सरपंच पद भोगलेलं आहे. तर पिंटू सरपंच त्यांचे मिस्टर आहेत, त्यांनी सुद्धा लोकांमध्ये मिसळून असतात. काही गोष्टी असेल कमी जास्ती असेल प्रत्येकांना ते सहकार्याची भूमिका असते. आता लोक मतदान करताना विचार करणार ह्या गावातली तुमचा जर विचार केला तर तुमच्या गावामध्ये त्यांनी काय कामं केली लोक बघणार, मग जिल्हा परिषद पंचायत समितीला ते त्यांच्या उमेदवार त्यांच्या काळात हा ग्रामपंचायत ऑफिस हा त्यांच्या काळात झालेला आहे. पिंटू सरपंच, सभा मंडप असतील, खाली पाण्याची टाकी असेल, अजून अनेक कामे. त्यावेळेस भारतनाना आमदार होते, त्यावेळेस नानांनी भरपूर गावाला निधी दिलेला होता. सभा मंडप असते, काय खाली सभा मंडप, देवळापासून हनुमान मंदिरापासून सभा मंडप असेल, पाणी पुरवठा असेल, काय बरेच ब्लॉकिंग असतील काय जी हा ग्रामपंचायत ऑफिस पिंटू सरपंचाच्या काळात म्हणजे जयश्री शिंदेच्या काळात झालेला आहे. म्हणजे उमेदवार दोन्ही पण तगडे चांगले. रमेश भांजे बद्दल पण लोक त्या ठिकाणी चर्चा केली जाते की येथील निवडून पक्ष आहे त्यांचा भाग झाला. रमेश भांजे हे आम्ही बघितलेलं आहे त्यांचं पहिलं आमच्या भागात ते नाना संघ असताना आम्ही बघितलेलं आहे. त्याआधी नानासोबत होते. त्यांच्या काय कारण असतो ते आता ह्या 7-8 वर्षापूर्वी ते नानाला सोडून गेले. दामाजी कारखान्यात त्यांनी अचानक अर्ज काढून घेतला, पार्टी तयार केली समिचारी. बऱ्याच गोष्टी आहेत काय ते लोक आता लक्षात आणतील काय गोष्टी अचानक तुम्ही का केलं असं. ठीक आहे. अशा पद्धतीच्या खर्च प्रतिक्रिया सुरुवातीला आपल्याला बघायला मिळते, कारण तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार या भागामध्ये निवडून येतील अशी म्हणते. साहेब नमस्ते. नमस्कार. काय नाव? सागर कोडकर. बरं, काय करता काम? मी माझा व्यवसाय आहे टेलरिंगचा. बरं. काय इकडे जिल्हा परिषद वातावरण तापले, जिल्हा परिषद
भांजे आहेत, कसं होईल इकडे? महावीरप्पा ठेंगेल 100%. कारण का तीर्थक्षेत्र विकास आघाडीमधून जो दिलेला उमेदवार हा. आहे तो 100% निवडून येईल. आणि महावीरप्पा हे अनुभवी उमेदवार आहेत. हा. ते मुडवी गावचे माजी सरपंच आहेत. त्यांनी मुडवी गावातील विविध ठिकाणचा विकास कामं केलेले आहेत. आणि तसेच जयश्री शिंदे हे पंचायत समिती गणातून आहेत, तेही माजी सरपंच आहेत. आणि त्यांनी गावामध्ये विविध प्रकारची कामे आणि सामाजिक उपक्रम असतील किंवा कुणाला सर्वसामान्य लोकांना अडचणीला मदत धावून केलेली आहे. अशा प्रकारे त्यांची चांगल्या गावामध्ये प्रतिष्ठा आहे. आणि पण माझी सरपंच आहे का इथं? दोन्ही माजी सरपंच उमेदवार आहेत या दामाजीनगर गटामध्ये आणि गणामध्ये. बटांमध्ये भालके गट संपला म्हणजे मंगळमध्ये अख्ख्या संपला चर्चा आहे. काय आहे का संपलाय गट? ऐका, आता बटनमध्ये भालके गट संपला म्हणणारे असं काय त्यांच्या गोष्टीला लय मी महत्व देत नाही. कारण का भालके गट काय आहे ते कालच्या गेल्या नगरपालिकेला आपण अनुभवले सगळ्यांनी काय. आणि त्यातून पंढरपूरची नगरपालिका असेल तर आदरणीय ताई प्रणितीताई भालके गावामध्ये वातावरण किती टक्के मतं पडतील? गावात साधारणतः 70% तर महावीरप्पा आणि हे उमेदवार 70% जात शिंदेनाच आहे. 70% रामकृष्ण अरे नाही गणबिन लावलं मोठं असते, हो. बर दर्शनला विठ्ठलाला जातोय. वारीला आलता परवा? हो. बर काय तू वारी कोणाची पोचवायची जिल्हा परिषदला? आपले सरपंच आप्पा यांचं ठेंगिरीची. बर कशाला आता बदलू कोणतं? आता इथं आमदार आहेत सत्तेवरती, त्यांच्या माणूस देऊ कोणतं? नाही आपली माणसं आहेत. नाही हा बर येतील निवडून? हो 100%. ठीक आहे, आपली माणसं येतील, आपल्या माणसाच्या पाठीमागे जायचं अशी चर्चा खरं तर सध्याला त्यातून भागामधून बघायला मिळते. अजून काही लोक आहेत जाऊया संवाद साधूया. खरं तर ही निवडणूक सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. ग्रामीण भागातले प्रश्न असतील, तळागाळातले लोकांचे प्रश्न असतील, ते खरं तर सोडण्यासाठी ही जिल्हा परिषद सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे. अजून काय तर खरं लोक आहेत इथं जाऊया, संपर्क करूया, नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचा अनुभव काय जाणून घेऊया. बरं पाठीमागे जुनी जाणती माणसं आहे ती काय म्हणते बघू. नमस्ते. नमस्कार. काय लय निवांत गावा सकाळ सकाळ असते सकाळी कट्ट्यावर बसायचं रोज असते या? रोज 2 बर. तास असते. ध्यान आहे निवडणूक निवडून आता मोहरत चाललंय वातावरण चालू आहे. चालू हा. वातावरण. काय होईल जुना माणूस इकडे काय अनुभव इकडे राजकारणातल्या? राजकारणातला गावातला उमेदवार फायनल झालाय हा. गावाच्या वतीनं. हम्म. आता गावातलं सोडून बाहेरचं काय बघायचं आता. शिंदे हा. आणि काय सरपंच काळात काय कामं नाही ती म्हणते तिकडे लोकांची कामं करणार माणूस पाहिजे की. शिंदे कामाचाच माणूस आहे. हा आता काय तशी काय असते ते चार बोलणारे. हा बर. जिल्हा परिषदला तर कसं आहे माहितीये काय, या 5-6 गावाचा अनुभव आहे, तर मोर्चा आपल्याला काही इतका अनुभव नाही. मग तुमचं सांगा अनुभव काय इकडे? इकडं ही 4-5 गावं तर ही ह्याला होते ते पुन्हा ठेंगीला का कोण? ठेंगीला होती ते? चांगली कसं काय होते त्यांना? काम चांगलं आहे त्यांचं. हा त्यांच्या वडिलापासून काम चांगलं आहे. बर. हा सगळ्याला मिळून मिसळून चालणार आहे माणूस. हा मग आमदारच्या मागे जायचं नाही? आमदार उभारले होते का आता? नाही त्यांनी उमेदवार दिला की. आमदार असताना आमदारच्या माग. हा बर. पण इथं गाव लेवलला राजकारण बघितलं गाव लेवलचा कामाचा माणूस कामाचा बघितलाच पाहिजे की. हा हे महत्वाचं आहे. कामाचा माणूस बघितला पाहिजे. आमदारकीच्या टायमाला आमदार आणि आता जिल्हा परिषद टायमाला. अजून आमचे काही तरुण मित्र आहेत काय म्हणते भाऊ? दादा नमस्ते. नमस्ते. काय नाव? ऋतुराज शिंदे. बर मतदान आहे कोणला करायचं आता? शिंदे जयश्री शिंदे. म्हणजे भावकी तुमची काय? बाकी. बरं घरातली येते काय? कामाची माणसं येते? हो 1 नंबर काम. हा जिल्हा परिषदला? जिल्हा परिषदला पण चांगलं काम करेल. बरं कोणाला जिल्हा परिषदला कोणाला करायचं? जिल्हा परिषदला आपले महावीरप्पा ठेंगेल. महावीरप्पाला? तरुण पोर सगळी तिकडे जाते काय? तरुण पोरं सगळे तिकडे. महावीरप्पाचे म्हणजे डॅशिंग उमेदवार आहेत ना जरा. बर कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस एकदम. हा काय आहे संपर्क लोकांना पोरांसोबत? हो भरपूर. हा पोरांबरोबर एकदम म्हणजे मिसळून असतात पोरात एकदम. असतात? डॅशिंग उमेदवार काय आहेत अडचण आली तरी येते तुमच्यापाशी? येतात फिक्स येतात. हा एका कॉलवर लगेच येतात. बर साहेब नमस्ते. नमस्कार. काय शेती विती रानात काय चालू आहे? हाय शेती ऊस केलं सगळं? ऊस नाही द्राक्ष बाग आहे. द्राक्ष बाग आहे ह्या बागात आहे ते द्राक्ष बाग? होय. बर ऊसाचा विषय सोडला काय? हाय ऊस बी हा बर. त्याच्यासोबत द्राक्ष बाग. पाहिजे द्राक्ष बाग. बरं काय इकडे शेतकऱ्यांचं म्हणणं काय इकडे जिल्हा परिषदला कसं गणित होती? जिल्हा परिषदला महावीरप्पा. महावीरप्पा गाव वनवे करताय काय त्यांना? नाही शेवटी आपल्या शेजारच्या गावचा उमेदवार आहे आणि आमच्या घरातला गावातला उमेदवार आहे. बर पण शेजाऱ्या गावातलं बघण्यापेक्षा कामाचं माणूस बघितलं पाहिजे हो. बरोबर आहे. ते तर कामाची आहे तीच की. हा त्यांनी गेल्या 5 वर्षाला चांगली कामं केली ते आणि गावातला उमेदवार गेल्या 5 वर्षाला 5 वर्ष सरपंच होता. हा कामं चांगली आहेत त्यांची. काम आहे ते. बर तुमचा आहे संपर्क येणं जाणं आहे ना सोबत? आमच्या घरातलाच उमेदवार आहे. बर होय. आणि ठेंगील सोबत?
हो आहेत किती 2 किलोमीटरवर गाव आहे त्यांचं. काय हा. फोन केला तर अर्जंट पोहोचते त्यांच्या हा. असं नाही. ठीक आहे. तर या पद्धतीच्या खरं तर प्रतिक्रिया आपल्याला लोकांच्या बघायला मिळतात. अजून खरं तर तरुण मित्र आहेत आमचं, जाऊया संवाद साधूया. खरं तर त्यांचं देखील म्हणणं या जिल्हा परिषदेसाठी अतिशय महत्वाचं आहे खरं तर, कारण तरुण पोरं नेमकं कुणा पाठीमागे जाणार आहेत हे देखील बघूया. काका आहेत, काका काय म्हणते भाऊ? नमस्कार हो. नको ठीक आहे. नमस्ते. नमस्कार. काय नाव? पांडुरंग शिंदे. पांडुरंग शिंदे. हो. बर शिंदे साहेब काय इकडे आता तुम्ही का तुमच्या भाऊकीचं नाव सांगणार इकडे? भाऊ जाईल. भाऊ जाईल का? भाऊच्या पाठीमागे जायचं. हा कोणतं बघू कामाचा माणूस बघू. भाऊ जाईल घरातला. बर आणि जिल्हा परिषदला आपलीच माणसं आहे. कोण आहे ते? महावीरप्पा. तुमचा माणूस आहे? हा हा आपली माणसं कसं काय? पहिल्यापासून आपली. बर अजून काय तरुण मित्र आमच्या सोबत आहेत, काय म्हणते बघू. दादा नमस्ते. नमस्कार काय नाव? बाळासाहेब गोडके. बर गँग घेऊन बसलाय गावातून. गँग मग आता वारच आहे इलेक्शनचं म्हणल्यावर गँग लागतंय फिरावं लागतंय, वातावरण लागतं इकडे. चांगला उमेदवार निवडून द्यावा लागते, वातावरण तयारी करावं लागते, लोकांचं मत परिवर्तन करावं लागते. पुन्हा बाजू तरुण पोरं गावातल्या मग तीर्थक्षेत्र विकास आघाडी. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या. हम्म. बर कोण आहे उमेदवार? जयश्रीताई शिंदे हा. पंचायत समितीला आणि महावीरप्पा ठेंगील जिल्हा परिषदला. का मागत आहे त्यांच्या? दोन्ही उमेदवार उच्च शिक्षित आहेत आणि दोघांना पण प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. दोघांनी पण ग्रामपंचायत 5 वर्ष ग्रामपंचायत अतिशय यशस्वीरित्या चालवून गावात विकासाची गंगा आणली आणि सर्वसामान्य जनतेशी त्यांचे नाळ जोडलेले आणि त्यांच्या पाठीमागे आतापर्यंत कोणत्याही राजकीय वारसा नसताना अतिशय तळागाळात सर्वसामान्य माणसाशी नाळ जोडून स्वकर्तृत्वावर ते इथपर्यंत आलेत. त्यामुळं आम्हाला त्यांचा विकासाचं विजन आणि त्यांची सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ आम्हाला ते आवडलं, भावलं आणि त्यांचे काम करण्याची पद्धत. त्यामुळं सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांची उमेदवारी ही कोणत्या राजकीय वारशातनं न येता जनतेतनं आलेले, त्याच्यामुळे लोकांना ते उमेदवार पसंत आहेत. शिवाजी मामाचं पण नाव मोठ्या या भागामध्ये सांगितलं जाते, त्यांचं पण 100%. त्यांच्या पाठीमागे काम आहे का महावीरप्पाचं मोठं? होय 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 शिवाजी मामांचं काम अतिशय मोठं आहे. मामा 2002ला मामांचं मामा गेले आमच्यातनं निघून, पण आतापर्यंत मामांच्या नावावर आणि मामांचं नाव आणि मामांचा वारसा आणि मामांनी केलेली कामं आतापर्यंत जनतेच्या उपयोगाला पडली. त्याच पद्धतीने मामांच्या पावलावर पाऊल ठेवून माननीय आमचे नेते महावीरप्पा ठेंगील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असतात आणि महावीरप्पा ठेंगील मामांचा फक्त एक रक्ताचा वारसदार नाही तर विचारांचा वारसदार म्हणून पण पुढे येताना आम्हाला दिसतो. आता समोरनं देखील रमेश भांजे देखील मोठा उमेदवार या भागामध्ये दिलाय त्यांच्या विरोधात. ते देखील सांगतात की आता निवडून आल्यानंतर ते निधी कुठून आणणार? सरकार आमचा आहे म्हणते, आमदार आमचा आहे, खासदार बाकी सगळं केंद्रात राज्यात आमचं सरकार आहे. कसं चर्चा होणार इथे बाकी? भांजे मोठा म्हणजे फक्त वाळूचोरून मोठा झालाय ते. भांजे मोठा कशाने दुसरं कशाने झालाय. आणि सरकार जरी कुणाच जरी असलं तरी मग तुम्ही सरकार आमचं आहे तुम्हाला निधी देत नाही, मग तुम्ही इलेक्शन घेताय कशाला? मग तुम्ही हुकुमशाही लावले का? जनतेतनं आपल्या लोकशाहीची व्याख्या काय आहे? लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्याकडून चाललेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य. मग लोकांनी एवढ्या मोठ्या लोकांनी जर लोकप्रतिनिधी निवडून दिला तर त्याच्या हक्काचं आणि त्या भागाच्या हक्काचं तुम्हाला त्यांना देणं अपेक्षित आहे. आणि आमचे उमेदवार जे आहेत ते भांडून आणि विकासाच्या जोरावर आणि त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर 100% निधी आणण्याचा प्रयत्न करतील. विरोधकांना आता 2 टर्म निवडून दिलं जनतेनं, साधा दामाजी कारखान्यापर्यंतचा रस्ता असेल, रस्ता करणं झालं नाही, खड्डे बुजवणं झालं नाही आणि तुम्ही नॉट रिचेबल आहे आणि तुम्ही लोकांच्या नावाने बिल फाडताय. आणि ह्यांनी ठरवलेलं आहे की आता कोणत्याही भूलथापाला बळी न पडता विकासाच्या माग आणि एक चांगलं काम करणाऱ्या पॅनलच्या माग आपण उभं राहायचं आणि त्या माध्यमातून महावीरप्पा असतील आणि ह्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि पंचायत समिती गणातल्या जयश्रीताई शिंदे असतील यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं ही या जनतेनं पहिलेच ठरवलेलं आहे. बरोबर आहे. खरं तर महावीरप्पा असतील किंवा या भागातली शिंदे पंचायत समिती असतील त्यांचं काम लोकांनी जवळून बघितलंय. म्हणजे ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांची विकास कामं, त्यांची काम करण्याची पद्धत, लोकांपर्यंत पोहोचण्याची पद्धत, लोकांचे प्रश्न सोडण्याची पद्धत त्यांनी ह्या सगळ्यांनीच बघितले गावातली. त्यामुळे लोक खरं तर त्यांच्या पाठीमागं मोठ्या जोमानं उभा राहायचं अशी चर्चा सध्याला बघायला मिळते. दादा नमस्ते. नमस्कार. काय नाव? महेश गोडके. गोडके साहेब. बरं हेच गाव ना? हा बटा. काय म्हणते बटन इथं? काय हाय चालू आहे? कोणाला? महावीरप्पा. महावीरप्पा ती म्हणते म्हणून काय? नाही तुमचं मत वैयक्तिक आहे. येतील निवडून? हो येते ती 100%. होय 100%. ठीक आहे 100% आप्पा निवडून यायला पाहिजे.
अशी चर्चा करता सध्याला बघायला मिळते. दादा नमस्ते. नमस्ते. काय नाव? गणेश कुल. बरं, काय दाढी बिडी वाढून इकडं? दाढी नानांची दाढी आहे. नानांची दाढी आहे. हा. आठवण आहे अजून आठवण आहे. ठेवा लागते या. ठेवावं लागते. बर काय इकडे काय तरुण आता ही तर मध्ये ठेंगेल साहेब निवडून येतील, शिंदे साहेब निवडून येतील मध्ये 80% गावात चालते ठेंगे. 80% चालतंय. 80%. एवढं वनवे गाव. आजपर्यंत नानांना लीड दिली आम्ही गावातून. हा म्हणजे ह्या विधानसभेला पण नाना लीडर होते. कुठलीच निवडणूक अशी म्हणजे ही झाली नाही. हा 5, 10, 50, 100 मतांनी लीड जाईल नाना. बर नानावरती हाय प्रेम लोकांचं. प्रेम 100%. दादावरती बहिरंदादावरती प्रेम आहे. हाय. हो. बर काय तर मग ती लोक नसते जास्त संपर्कात येत नाहीत गाठी भेटी नाही नाही. नाही. त्यांच्या कामात त्यांनी व्यवसाय म्हणजे हे इथं हा पण असतो संपर्क. संपर्कात आहे. बर आता त्यांचे उमेदवार आहेत ठेंगीला त्या भागामध्ये शिंदे आहेत. काय लोकांनी विश्वास ठेवा त्यांच्यावर? का माहिती सरपंचानी 5 वर्ष इथं ग्रामपंचायत गटामध्ये सरपंच होते पिंटू शिंदे. काम त्यांनी भरपूर केलेलं आहे. बर आणि ठेंगील साहेबांसोबत कसा संपर्क आहे तुमचा? गरीब आहेत माणूस, शांत संयमी. हा काम 100% करणार. बर करतील विकास 100%. बर मांजे साहेब पण विकास करतो म्हणते, त्यांचं पण काम लोक सांगायला लागले. नाही त्यांचा आपला काही संपर्कच नाही. हा नाही येणं जाणं पण नाही नाही. विषय नाही तर भाजपचा आपला काही संबंध नाही, संपर्क नाही. अहो, केंद्रात राज्यात आहे ती सगळीकडे. केंद्रात राज्यात असून काय करा, खाली दंडिलिशाही आहे त्यांची. हा हा त्यामुळे तुम्ही चालू देणार नाही. नाही. बर चिन्ह काय मिळेल ह्यांना? कोणाला? ठेंगील साहेबांना रिक्षा. आणि शिंदेला रिक्षा. दोघांना पण रिक्षा आहे. रिक्षा सुटणार ना सुसाट? सुसाटच हा 100%. ठीक आहे रिक्षा सुसाट सुटणार अशी चर्चा करता बघायला मिळते. काय म्हणते बघून येते. ओ नमस्ते. नमस्ते. काय नाव? गोटराम कृष्ण बेदरी. बर बेदरे साहेब काय रिक्षा सुसाट सुटणार म्हणते लोक? सुटणार 100%. बर नगरपालिकेत थांबलीच नाही रिक्षा अजून. आणि थांबले नाही. हा बर आता आता थांबवायला ताकद लावा लागेल सगळी. आता जे त्याच्या पद्धतीने उमेदवार आहेत म्हणलं लावणार. हा अहो पण आमदार आहे सत्ता आहे त्यांच्या इकडे. असं ती काय जे त्याच्या स्थानिक ह्याच्यातनं करणार, ग्रामीण भागातनं आता रिक्षा. पाडतो मग ते ठेंगेल इथं. त्याचा काय विषय आहे, पण जनता आहे. पाडतो म्हणून पडत नसते. बर नमस्ते हो. नमस्ते. काय नगरपालिका वारा आहे इकडं लाट आहे? नगरपालिकेचा विषय म्हणजे असंही लय नाही, पर बहिरदादा असेल, महावीरप्पा, पिंटू शिंदे आमच्या गावचे उमेदवार आहेत. एकदम सायलेंट होतकरू, म्हणजे प्रत्येक गोष्टीची ग्राउंडची जाण असणारा माणूस आहे. आणि म्हणजे जोपर्यंत 5 वर्ष आमच्यातला जे सरपंच होता, आता जे आहेत आमचं उमेदवार, ती ग्रामपंचायतचं कार्यालय ही त्यांच्या काळातलं आहे. सगळं भरपूर निधी आणला. त्यावेळेला आमदार भारत नाना होते. 14 वित्त आयोगात असेल, बाकीच्या ह्याच्यात असेल, भरपूर काम केली ती. आणि महावीरप्पा जे असा माणूस आहे एकदम सायलेंट, एकदम कोणाच्या म्हणजे असं ह्याच्यात वर खाली किंवा काय असं करणारा माणूस नाही. युवक आहे, काम करण्याची आवड आहे, स्वतः फील्डवर जाऊन काम करणारा माणूस आहे. 1 नंबर माणूस आहे. आणि अशाच माणसाची गरज आहे जिल्हा परिषद. 100%. त्यामुळे 100% 100% रिक्षा सुसाट आहे. रिक्षा सुसाट आहे अशी चर्चा करते या भागातून बघायला मिळते. अजून काय लोक आपल्या सोबत आहेत, काय म्हणतात बघू, चर्चा करूया त्यांच्यावर. करता ग्राउंड रिपोर्टच्या शेवटला इकडे आलोय. साहेब नमस्ते हो. नमस्कार. काय नाव? हनुमंत बेदरी. काय बटन मध्ये लोक निभार बोलायला लागली? होय. हा काय वारा इकडे? रिक्षा, ऑटो रिक्षा. ऑटो रिक्षा. महावीरप्पा. बर सुटणार सुसाट? हा सुसाट सुटणार. होय. हा म्हणजे नगरपालिकेला वारा आहे इकडे अजून. हाय. बर काय काम आहे त्यांची? कामाचा माणूस पाहिजे. कामाचा माणूस आहे. हा काय काम केली? वडिलापासून कामं केली त्याने, त्या मामानं हे केलेली इथं. हा मामा लय आठवण सांगते लोक वर इकडे. मामाचे सगळं कार्यकर्ते मामा जायचं पूर्ण. हा 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 मामानं कामं केलीत भरपूर. बर आणि शिंदेची काय काम आहे ह्या भागामध्ये तुमच्या गावात? आमच्या गावचं सरपंच होत. हा काय सरपंच असताना काय काम केली? सरपंच असताना गावात रस्ता केलाय, ग्रामपंचायतचं ऑफिस केलंय. बर काम केली ती. कामं केली. काय इथे दबाव आहे कोणाचा? काय लय दफून बोलाल तुम्ही? नाही. असंच बोलाय. ठीक आहे स्वभाव असा आहे. इकडे काय इकडे तुमच्याकडे जाते तिकडे. नमस्ते. नमस्कार. काय नाव? विकास बेदरे. बरं काय व्यवसाय शेती काय? शेती आम्ही शेतकरी माणसं आहे. शेतकरी माणसं. ऊस आहे ना? ऊस आहे की कुठल्या कारखान्याला? आमचा दामाजीला जातो. बरं आहे दरबीर व्यवस्थित? आहे की दर दामाजी. तरी पण सुरू आलं दामाजीला. दामाजी सुरू आता ह्या 5 वर्षात सुरू आहे की. बर म्हणजे हे नवीन बॉडी आल्यापासून चांगला सुरू आहे. आधी काय अवस्था आली? अगोदर थोडस होते आमदार साहेबाकडं, पण बिलाचे वगैरे प्रॉब्लेम होते. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या समस्या होते असते. आता इथं समोर जिल्हा परिषद उमेदवार बघायला गेलं तर दोन्ही पण तगडे उमेदवार आहेत तेवढेच. म्हणजे भांजे विरुद्ध ठेंगेल. कसं लोक तुलना कशी करते लोक? आणि आमच्या महावीरप्पाला आम्ही हे करणार, आमच्या मित्राचा म्हणजे दोस्ताचा मुलगा आहे माझ्या. त्याच्यामुळे आम्ही मामासोबत होता. हो.
काय सांगतात मामाच्या आठवणी काय सांगतात तुझ्या भागामध्ये? भरपूर म्हणजे सांगेल तेवढ्या कमी थोड्या कमी आहे इतकं म्हणजे भरपूर आठवण आहे त्यांच्या आणि कामाचं पण त्यांचं भरपूर त्यांनी काम केलंय त्यांच्या काळामध्ये. होय. बर त्यांच्या आणि आता पावला हा मुलगा पण चालू मुडवीचा सरपंच आहे ना, बर म्हणजे यंग नेतृत्व आहे आणि मुडवीचं काम आता सध्या तो बघतोय. काय ह्या भागाचा मी बघतोय असा विकास तसाच झाला या भागातला. म्हणजे रस्ते तसं जायचं, वाईट अवस्था आहे लोकांची इथं, शाळेची मग पोरं. आता ते लाईटची रस्त्याची वगैरे अवस्था आमदार साहेबांनी बघायला पाहिजे ना. बरोबर, हा, हा. त्या कामाचं तुम्ही काय मागणी बिनी केली नाही की त्याच्यावर? भरपूर करतोय आम्ही, आंदोलन करतोय सगळं. लाईटची तर इतकी समस्या आमची की लोड शेडिंग आम्हाला पहाटे 6ला लाईट जाते. सकाळी 6ला बरोबर आपलं घरचं काम असतं, हा. 6ला लाईट घालवते ते 9ला लाईट येते आमच्यात. बर हो. हा. आणि काय विचारलं तर लोड आलाय म्हणते. कशाचा लोड येते काय माहित. हा. मग ती आमदार साहेबांनी बघितलं पाहिजे ना ह्या गोष्टी, शेतकऱ्या समस्या बघितल्या पाहिजे त्या. बरोबर, हा. हा, हा. पाण्याची आता आमची पाळी पाण्याची पाळी हुकवली नदीची, हा. भीमाची. हम्म. आता जी येणार होती पाळी ती आम्हाला पाणीच दिलं नाही. हम्म. मग कसं शेतकऱ्यांनी कसं पुढे हे करायचं. तुम्ही त्यांना कधी लीड दिली नाही वाटतं म्हणून तसं करते असं वाटतंय. नाही, लीडचा विषय नाही, जे जनते शेवटी आता हा भागच त्यांना म्हणजे त्याच्यामुळे मग तसं पण असू शकतंय. हा. म्हणजे का लीड नाही करतोय? का देत नाही लीड या भागात लोकांना? नाही, ज्याच्या त्याच्या आता कसं आम्ही भगीरथ दादाची माणसं म्हणून बरं, हा. तुम्हाला सांगतो म्हणजे हा. त्याच्यामुळे आम्ही भगीरथ दादालाच आम्ही हे केलं. बरं, असं कधी मनामध्ये विचार आला नाही का दादा सत्तेत नाही तर 2 वेळा आमदारकीला पण पडले, सत्तेत जावं, सत्तेच्या माणसासोबत जावं, कामं करून घ्यावं. काय की सत्तेचा विषय कसा असतो माहिती आहे हा. का, ज्याच्या ह्याच्यात धमक आहे तो माणूस वर्ण निधी आणायला कमीच पडत नाही. हा, हा, हा. काय मग आता इथं सत्ता असतो तर काय परिस्थिती बघतायच की तुम्ही, तालुक्याची काय अवस्था आहे. हा, हा. त्यांच्याकडे सत्ता आहेच की, वर सत्ता आहे, सगळीकडे सत्ता आहे. हम्म. आहे का काय म्हणजे बरोबर. तुम्हाला माहितच आहे सगळ्या गोष्टी. तरी पण रस्त्याची आता आमची बघा इतकी अवस्था वाईट केली आहे. हा. इथं दामाजी कारखान्यापासून जो वरचा रस्ता आहे ही म्हणजे खड्ड्यात किती खड्डा आहे ते त्याला मोजायला हे नाही, हा. इतके खड्डे पडलेले आहेत. म्हणजे सगळ्यांना त्रास आहे. सगळ्याला त्रास आहे तो, हा. म्हणजे सर्वसामान्याला त्रासच आहे तो. बरोबर. आणि हा. त्यांची सुदगिरणी पण त्याच रस्त्यावरती आहे, हा. आमदार साहेबाची. आणि त्यांचं फार्म हाऊस पण तिकडे हा आहे. तिथंच आहे. हा. हे थोडं लक्ष त्यांनी घालावं. हा. नमस्ते, नमस्कार. काय नाव? सत्यवान माणिक शिंदे. कुठं सर्व्हिसला होता कुठं काय? नाही शेतीच आहे. तिथेच बरं, कडमध्ये गावात असतं, कुठं पण आहे गावात. नाही पुढे नाही, आपला साधा कार्यकर्ता. साधा कार्यकर्ता आहे. साधा. बरं, साधा कार्यकर्ता कोणा पाठीमागायचा? आता साधा शिवाजी मामा ठेंगेल बर. त्यांच्यामुळं, हा, आणि पुन्हा आमचा चुलत भाऊ उभा राहिला पिंटू सरपंच, हा, हा. त्यामुळं काय विषय लय नाही त्याला कशी अडचणीला. निवडणूक सोपी जाईल का अवघड जाईल दोघांना? अवघड काय, अवघड वाटत नाही काय, शिवामाचं काम आहे तेवढं. हा, हा, ज्ञानबा ठेंगला पण त्यांच्या घरावर पुण्य जास्त हे आहे हा. त्यांच्या आजूबाजूला, त्यामुळं त्यांची काय अडचण वाटत नाही. हा. आणि त्यामुळे खाल्ला उमेदवाराची काय अडचण येणार नाही, बर. 100% असं वाटतंय. शिंदेचं काम आहे गावामध्ये, संपर्क आहे त्याचं मोठं. ती राव ह्या 2-4 गावातले गडी फोडलाय. हा. 1 नंबर गडी आहे ती. बर. हे, आडी करते ती. ती गडी फक्त दाखवत नाही, हा. नाहीतर 2-3 आमदार सुद्धा त्याकडे म्हणजे आतनं पाठिंबा बिटिंबा वाटपात नगरपालिका लय फोडला गडी आहे ती. संपर्क आहे ती सगळीकडे. सहजही गडी पडत नाही आता. हा. हे, किती नाही. दाखवत आवली कोणी? हे काय हा. पडतोय राव, पडायला गडी नव्हती. नाही, हे. विजय 100%. हे विजय 100% दोघांचं पण आहे. बर. हा. लोक चर्चेत चालू क्रॉस शूटिंग लय होईल मग तिकडे. काय किती बी क्रॉस शूटिंग करू द्या. हा. जे समाज काम आहे त्यांच्यामुळे ही सुद्धा गडी, दोन्ही बी गडी हा. अधिक भालक्यांना नाही ताकद, हा. अधिक काही सुद्धा विषय राहणार नाही. हा. गुलाल लावताय म्हणा यंदा. गुलाल 100% आमचा असा आहे. हा. गाव कसं किती टक्के होईल? गाव 60 ते 65% आमचं जाईल. 60-65%. 60-65 पर्यंत लोक समजे जाता गावातला उमेदवार आहे म्हणून धरतो म्हणते, कोण हा. धरणार नाही, हा. कोण धरते. बरं, मी ती विषय आहे गावात. गावात येणार आहे गुलाल काय माहिती. 100% याविषयी येऊ तुमची वाईट शकतात. घेणार आहे. पहिल्या टाटला मी तर मंगळला येणार आहे मी तर. या खरं प्रतिक्रिया बघायला मिळते त्या उमेदवार गावातला असल्यामुळे आणि कामाचं माणसं असल्यामुळे फक्त त्यांच्या पाठीमागे जायची खरं चर्चा बघायला मिळते. नमस्ते, काय नमस्कार. नाव? दादासाहेब बेदरे. बेदरे. बर, हीच गाव ना? हा, बठाण. बर, काय म्हणते बटाणकरकडे काय चर्चा आहे? जिल्हा परिषदला आता आमदार साहेबांची पार्टी सध्या म्हणजे आघाडीवर आहे. बर. आणि दुसरी गोष्ट, आमदार साहेबांवर जनतेचा विश्वास आहे. सगळ्या तळागाळातनं काम केलेले आमदार साहेबांना रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, सगळ्या योजना जेवढ्या म्हणजे आहे त्या तेवढ्या सगळ्या A to Z योजना राबवलेल्या. त्यामुळे लोकांचा आमदारवर विश्वास आहे. कामाचं माणूस आहे. 100% कामाचा माणूस. रस्त्यात काय आले कुठल्या ते कारखाने बसले रस्त्यात? कारखाना, आता कारखाना चालू आहे तोपर्यंत ते थांबणार आहे, नंतर बंद झाल्यानंतर चालू होणार आहे. काम होणार आहे तिथे? काम 100% होणार. बर. हा. जे उमेदवार दिलेत जे भांजे असतील किंवा तिथल्या पंचायत समिती, काय त्याच्याबद्दल काय लोकांना मत आहे? चांगले आहेत की, त्यांना अनुभव आहेत. जवळजवळ 20-25 वर्ष झाले ते राजकारणात आहे. ते हा. चांगले आहेत उमेदवार दोन्ही पण. बर.
विकास करतील? 100% विकास होणार. बर आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली 100% विकास करणार. बर आता जे तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उमेदवार आहेत, ठेंगेल साहेब असतील किंवा तुमच्या गावातले शिंदे साहेब असतील, काय ते पण ग्रामपंचायती होते, त्यांचा पण विकास सांगितला जातोय, शिक्षण त्यांचं जास्त सांगितलं जातंय, काय वाटत नाही ते उमेदवार पाहिजे असं काय नाही. हा. म्हणजे कसं आहे ते आता प्रत्येकाचं कसं आहे, आमदार साहेबावर जे आमचा विश्वास आहे त्यानुसारच सगळे जाणार ना. हा आता बाकीचं काय असं ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच ही काय पहिल्यापासून होत आले जात आले, पण जो आमदार साहेबावर विश्वास आहे तो त्यांच्याकडे नाही. त्यामुळे आमच्यातले म्हणजे जवळजवळ 70-80% लोक आमदारच्या पाठीमागे आहेत. आमदारच्या पाठीमागे बर आणि आमदार एवढं पाठीमागे तुम्ही म्हणताय, आमदारची कामं सांगताय, विधानसभेला मग कशी काय पडली गावात? ते थोडा पाहुण्याचा विषय असतोय जरा थोडा. हा बरं हा त्यामुळे थोडं काय अगा- काय म्हणजे बाग बांधकी लीड दिली आहे? नाही आता जाणार नाहीत ना पुढे. जाणार नाही? नाही 100% 100%. ठीक आहे, 100% गॅरंटी मध्ये आहे. नमस्ते. नमस्ते. दोन मोबाईल वापरताय काय? वापरायला लागतंय, जमाना चालू आहे चालू आहे. हा एकावर व्हॉट्सअप, एकावर फेसबुक सगळं चालू आहे. हा. इथं काय चालू आहे? कोण आहे स्ट्रॉंग इथं उमेदवार? आता उमेदवार स्ट्रॉंग ही 7 तारखेलाच करणार, आज कसं करणार? 7 तारखेला कळणार. आता वारे बीर लाट कोणाची कळत नाही. लाट काय असते, लाट येते जाते, कमी जास्त होते, त्याच्यावर आताच काय सांगायचं. बर मग आता इथं आमदारचा उमेदवार चालणार का भालकीचा उमेदवार चालणार? तसं मी कसं सांगू, माझं ओपिनियन दिलं होईल. बर पण वाटते ना बरं, आमदारांची कामं राहते या भागामध्ये. काम आहे ते, काय काय केलं ते आमदार साहेबांचं काम? काय नाही केलं, सगळीच कामं केली त्यांनी बऱ्यापैकी. हा काय मी तुम्हाला म्हणलं, मला आमदारच्या गावात 4 कामं दाखवा. आता आमच्या बटाणमध्ये एक, लोकसंख्या 2000 असलेल्या गावामध्ये हा. आतापर्यंत निधी जर आमदार साहेबांचा विचार केला तर जल जीवन मिशन अंतर्गत 1,12,00,000 निधी त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये दिला. योजना पूर्ण आहे? योजना पूर्ण आहे, पाणी लागले कार्यरत झालंय. हा ते त्यानंतर ज्यावेळेस आम्ही गेलो, म्हणलं वाडी वस्ती आमची राहिलेली आहे, लगेच आमदार साहेबांनी तत्कालीन जे काय कार्यकारी अभियंता होते श्रीयुत कोळी सर यांच्याशी संपर्क साधून आम्हाला वाडी वस्तीसाठी वाढीव निधी 64 लाख रुपये निधी मंजूर करून दिला. आम्ही ज्यावेळेस रस्त्याचा विषय घेऊन गेलो, रस्त्याचा विषय घेऊन गेल्यानंतर जे काय कोणत्या योजनेत बसतं ह्या हिशोबानं आम्हाला वेगवेगळे छोटे मोठे रस्ते दिले गेले. 81 लाख रुपये मंजूर करून एक रस्ता त्यांनी दिलेला आहे. आणि वाडी वस्तीवरचा रस्ता प्लॅन मधला, अनप्लॅन मधला जे काय म्हणजे असे विकास रस्ते, चालू आहे त्यांच्या माध्यमातून. हो भरपूर विकास चालू ते आहे. जे उमेदवार दिले त्या भागामध्ये, म्हणजे चांगले अभ्यास उमेदवार दिले का, कामाची माणसं आहेत का? तेव्हा शेवटी मी देखील इच्छुक उमेदवार म्हणून होतो, हा. पण आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी गेले 3 महिने आपल्या या गटामध्ये सातत्याने पाठपुरावा म्हणजे लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला, कशा जिल्हा परिषद पंचायत समिती? जिल्हा परिषदसाठी. हा. परंतु आमदार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वरिष्ठांचा आदेश पाळून मी देखील ह्या जिल्हा परिषद गटातून माघार घेतलेली आहे. बर माघार घेतली. हा, मी च्या नेतृत्वाला मान्य करून आमदार साहेबांचे विकासाभिमुख भूमिका शी आपल्या भागातील महत्वाची आहे असे मला वाटल्यानंतर मी हा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. या एकूण प्रतिक्रिया खरं तर या बटाण गावाच्या लोकांच्या बघायला मिळते. त्या आपण वेगवेगळ्या लोकांपर्यंत जातोय, संवाद साधतोय, संपर्क करतोय. नेमकं लोकांचं म्हणणं काय आहे, लोकांचा कौल काय जाणून घेण्याचा प्रयत्न सातत्यानं आपण करतोय. सुरुवातीला त्या ठिकाणी आपल्याला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अनेक लोक आपल्यासोबत बोलताना बघायला मिळाले, कारण त्यांनी जो सांगितलं की या भागामधला जो सुशिक्षित उमेदवार आहे, इंजिनियर उमेदवार आहे महावीर आप्पा ठेंगेल, यांच्या माध्यमातून लोक सांगतात की मोठ्या प्रमाणात कामं होतील. तर ते याच गावातला पंचायत समितीला उमेदवार आहे शिंदे, खरं ते देखील याच ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते. त्यांनी देखील या गावामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात काम केलं अशी देखील चर्चा सुरुवातीला बघायला मिळाली. शेवटच्या रिपोर्टमध्ये या ठिकाणी आमदार साहेबांचं मोठं काम या भागामध्ये सांगितलं जाते. या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाची असणारी जल जीवन मिशन ही योजना पूर्ण होऊन लोकांना त्या ठिकाणी पाणी मिळायला लागले अशी देखील चर्चा या भागामध्ये आहे. रस्त्याची किंवा बाकी सगळी कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून झाल्यामुळं तर ही चर्चा आमदार साहेबांना देखील ही मतदान किंवा ही निवडणूक सोपी जाईल अशी देखील चर्चा या बटाणमधून बघायला मिळते. सध्या तरी बटाणचा कौल सांगणं हे आवश्यक आहे. नेमकं लोक दोन्ही ह्या पार्टीचे आहेत, दोन्ही पार्टीचे लोक त्यांचे मुद्दे त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडताना आपल्याला बघायला मिळतील. बटाणचा कौल येणाऱ्या निवडणुकीच्या मतदानातून 8-9 तारखेला त्या ठिकाणी आपल्या सगळ्यासमोर चित्र स्पष्ट होईल. कॅमेरा अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, बठाण.